उत्कर्षोनित जीवसंयोगे तू खलु कुक्षिके ते गर्भसंज्ञा भवती. हम्म. अर्थात एखाद्या होणाऱ्या आईच्या गर्भाशयामध्ये आईचं स्त्रीबीज होणाऱ्या बाबांचं पूर्वी एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या जीवाचा किंवा आत्म्याचा प्रवेश झाल्यानंतर जो जिवंत मांसाचा गोळा बनतो आणि वाढतो त्याला गर्भ म्हटलंय. त्याच्यासोबत त्यांनी संस्काराची पण व्याख्या खूप छान सांगितली. त्यांनी सांगितलं संस्कारो ही गुणांतराधनम. संस्कार म्हणजे गुण बदलणं, अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं किंवा काढून टाकणं. मग ह्याचं त्यांनी उदाहरण पण दिलंय, दूध, दही, लोणी, तूप. म्हणजे दूध विकत आणल्यानंतर आपण उकळलं तरच त्याच्यातून साई बाजूला होते, वेगळ्या केलेल्या साईमध्ये विरजण टाकलं तरच दही बनतं, बनलेल्या दह्याला घुसळलं तरच लोणी आणि ताक बाजूला होतं, आणि वेगळ्या केलेल्या लोण्याला कडवलं तरच त्यातून आपल्याला तूप मिळतं. आयुर्वेद शास्त्राने सांगितलं ह्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एक जाणीवपूर्वक कृती करावी लागते, ज्याच्यामुळे अपेक्षित गुणांचं वर्धन होते. आणि या जाणीवपूर्वक कृतीला त्यांनी संस्कार म्हटले. आणि मग म्हणून गर्भसंस्कार म्हणजे काय, तर एखाद्या आईच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या गर्भातील अपेक्षित गुणांचं वर्धन करणं, अपेक्षित गुण वाढवणं, नको असलेल्या गुणांना कमी करणं किंवा काढून टाकणं. आणि याच्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये एक जीवनशैली सांगितली आहे. साध्या भाषेत सांगायचं तर गर्भसंस्कार म्हणजे गर्भवती मातेने आचरणात आणण्याची एक आयुर्वेदीय जीवनशैली.